चला तर मग विद्यार्थी हा प्रश्न पाहू आपण. काय मत आहे प्रश्नामध्ये पहा. 3, 4, 5, 6, 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 3 अंकी भिन्न संख्या तयार करता येतील. आता हे एकूण अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 अंकांपैकी किती अंकी संख्या तयार करायची आहेत? 3 अंकी. 5 अंकांपैकी 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. याच्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवाल पहा. 5 फॅक्टोरियल भागीला 5 फॅक्टोरियल भागीला 5 मायनस 3. इथं फॅक्टोरियलचा चिन्ह द्यायचा. आता हा एवढा लक्षात नाही राहिला तरी चालते. याच्यानंतरच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती अंकांपैकी एकूण अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. इथं किती लिहा तुम्ही? उतरत्या क्रमाने लिहायचं. 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. ठीक आहे. आता 5 मधून 3 गेले 2. 5 मधून 3 गेले 2. म्हणजे इथे किती येईल? 2 फॅक्टोरियल. म्हणजे याला कसं लिहून आपण? 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 भागीला 2 गुणिला 1. 2 गुणिला 1 2 गुणिला 1 कॅन्सल. 5 × 20 20 3 60. 60 हा झाला याचा उत्तर. आता पहा ह्या प्रश्नाची जी कन्सेप्ट आहे ते कशी आहे? एकूण किती अंक आहेत ते वरती लिहायचा. एकूण अंक वरती लिहायचा. खाली किती अंकी विचारलाय? 3 अंकी राहो, 4 अंकी राहो, 5 अंकी राहो. 3 अंकी राहिला समजा. 5 अंकांपैकी 3 अंकी संख्या किती? तर तुम्ही काय कराल? एकूण अंकामधून तो अंक मायनस करायचा. 5 मधून 3 वजा करायचे. 5 मधून 3 गेले 2. इथे उरला किती? 2 फॅक्टोरियल. आणि फॅक्टोरियलचा अर्थ असा होते, फॅक्टोरियल असा राहिला जसं आता 3 फॅक्टोरियल आहे तर 3 गुणिला 2 गुणिला 1 म्हणजे ते अंक उतरत्या क्रमाने लिहिणे. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं आपण? 5 फॅक्टोरियल आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 4 3 2 1. हा जो वरती लिहिलो ना आपण तो काय आहे? एकूण अंक. एकूण अंक किती दिले होते? 3 4 5 6 7. 5 फॅक्टोरियल. याच्यामध्ये किती अंकी तयार करायचे? 3 अंकी. 5 मधून 3 वजा करून किती उरले? 2. म्हणजे याच्यामध्ये खाली काय करायचे तुम्हाला? डिनॉमिनेटर मध्ये 5 मधून 3 म्हणजे वजाबाकी करायची आहे. 5 मधून 3 गेले 2. 5 4 3 2 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे उतरता क्रम 2 गुणिला 1. 5 4 3 2 1 आणि हा 2 गुणिला 1. 2 1 कॅन्सल. उरले किती? 5 4 3. 5 × 20 20 3 60. ठीक आहे. याच्यासारखा आपण पुढचा प्रश्न पाहू म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येऊन जाईल. चला पहा मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे? 3 4 5 6 7 या अंकांपैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 2 अंकी भिन्न संख्या तयार होतील. किती अंक आहेत एकूण? 1 2 3 4 5. 5 अंक आहेत. 5 अंक आहेत. यांच्यापैकी किती अंकी संख्या तयार करायची आहेत? 2 अंकी. 2 अंकी. मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? एकूण अंक किती आहेत ते वरती लिहायचं. 5 फॅक्टोरियल छेदामध्ये 5 मधून 2 कॅन्सल करायचे. 2 वजा करायचे. 5 मधून 2 वजा. 5 मधून 2 वजा. आणि इथं फॅक्टोरियल. म्हणजे हा किती झाला? 5 फॅक्टोरियल. आणि 5 मधून 2 गेला 3 फॅक्टोरियल. म्हणजे कसं लिहून आपण? 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 आणि छेदामध्ये 3 गुणिला 2 गुणिला 1. तसं तुम्ही 5 गुणिला फक्त 4 पर्यंत लिहिले असतं तरी चाललं असतं, कारण याच्यानंतर 3 आहे. 3 2 1 आणि खाली हा 3 फॅक्टोरियल आहे. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय होते? 3 2 1 म्हणून म्हणजे 3 2 1 3 2 1 कॅन्सल. 5 गुणिला 4 5 × 20 20. 2 अंकी भिन्न संख्या तयार करता येतील किती? 20. 2 अंकी 20 संख्या तयार करता येतील आपल्याला. ठीक आहे. तर हे झालं याचा उत्तर.